भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र त्यांच्या सहाय्याने प्रोफेसर अरुण कुमार तिवारी यांनी विंग्स ऑफ फायर या पुस्तकाद्वारे जगासमोर आणले. त्याचा मराठी अनुवाद प्राध्यापिका माधुरी शानबाग यांनी केला. मराठीमध्ये अग्निपंख या नावाने प्रकाशित झालेले हे पुस्तक आपण सर्वांनी नक्कीच वाचले असेल. आणि आज योगायोगाने मी त्यांच्या संपर्कात आले. प्राध्यापिका माधुरी शानबाग यांनी इतर कथांसोबतच विज्ञान कथासुद्धा भरपूर लिहिलेल्या आहेत. प्रामुख्याने या विज्ञान कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात ही त्यांची इच्छा आहे. मला जसं जसं शक्य होईल, ज्या ज्या वेळेला ह्या कथा मला उपलब्ध होतील आणि ज्या ज्या वेळेला या कथा माझ्या चॅनलवर अपलोड करणं मला शक्य होईल, त्या त्या वेळेला त्या अपलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या माझ्या प्रयत्नांना तुम्ही नक्कीच साथ द्याल अशी मला अपेक्षा आहे. आज मला त्यांची एक कथा उपलब्ध झाली, ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ही कथा जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून पुढील येणाऱ्या सगळ्या कथांचा निखळ आनंद घ्या. तर असा हा सगळा तिढा आहे. मला समजते, पण तुझ्या आईसाठी मी इतका बदलू शकत नाही. मी लग्नाला नाही म्हणत नाही आहे, पण मला इतक्यातच नको आहे. जन्माची कमिटमेंट करण्याआधी मला पुरेसा वेळ हवाय. आणि तुझे लग्न झाले की मी सुटले हे शब्द मला समजूच शकत नाहीत. नेमक्या कशातून त्यांना सुटका हवी आहे? त्या तुला अजूनही स्वतःची जबाबदारी समजतात का? हे बघ कस्तुरी, बाबा कारगिलच्या युद्धात कामी आले तेव्हा ती फक्त 26 वर्षांची होती आणि मी 4. तिला अनेकांनी पुन्हा लग्न करण्यासाठी सुचवले, पण तिने माझे कारण पुढे करून ठाम नकार दिला. तिला बाबांच्या जागी नसली तरी लष्करात क्लार्कची नोकरी काही अटींवर मिळाली. तिने राहिलेले पदवी शिक्षण पूर्ण केले, मगच तिला परमनंट करण्यात आले. त्या काळात आम्ही आजीकडे राहिलो. मामाचे लग्न ठरले तसे तिने स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला. तेव्हापासून मी तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहिले आहे. पण हा काही तुझा दोष नाही. पण माझ्यासाठी ते फारच सोयीचे होते हे तर मी नाकारू शकत नाही. आजीच्या सांगण्यावरून तिने दुसरे लग्न केले असते तर कदाचित मला सावत्र बापाचा त्रास झाला असता. तिच्या नोकरीत काही प्रश्न उद्भवले असते. लग्नामुळे तिला कदाचित नोकरी आणि गाव सोडावे लागले असते. आपले स्वातंत्र्य तिला गमवायचे नसावे. तसे हे तिच्याही सोयीचे होते. अडीअडचणीला मामा, आजी, आजोबा जवळ होते. मी थोडी मोठी झाल्यावर तिने उर्वरित वेळात सैनिकांच्या विधवांसाठी असलेल्या वेलफेअर सोसायटीत मानद काम पत्करले होते. त्यामुळे इतरांसारख्या तिच्या बदल्या झाल्या नाहीत. देवळाली सारख्या लहान गावात ती सुरक्षित राहिली. तिच्या सामाजिक कामामुळे आम्हाला राहायला सोयीचे असे आर्मी कॅम्पमध्येच घर मिळाले. नाशिक शहरात घेतलेला फ्लॅट तिने काही काळ भाड्याने दिला. मग माझ्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी आम्ही दोघी तिथे काही काळ राहिलो. आता ती परत आर्मीमधल्या लोकांनाच तो भाड्याने देते आहे. सैनिकाची विधवा म्हणून समाजात तिला मान मिळाला. त्यात परत लग्न न केल्याने तर तो आणखीनच वाढला. कोणतीही कारणे असतील, पण तिने पुन्हा डाव मांडला नाही अन सोबतीला मी होते. बाबांच्या बाजूच्या नातेवाईकांशी तिने जेवढ्याच तेवढे संबंध ठेवले तरी भांडणे अशी नव्हती. अमेरिकेचा काका आत्या आले की माझे भरपूर लाड होत. काही काळाने ते आजी आजोबा ग्रीन कार्ड घेऊन तिथेच गेले तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होते. पैशाने तर आईने कधीच कमी भासू दिली नाही. काकाही सतत सांगत असे, काहीही लागले तर माझ्याकडे निसंकोच माग. त्याच्यामुळेच तर इथे मी परदेशी उच्च पदवी घ्यायला येऊ शकले. माझ्या सोबतच्या बहुतेकांना इथे येण्यासाठी भरपूर कर्ज काढावे लागले. तर मला मात्र काकाने आवर्जून सांगितले, तुझ्या बाबांचे वाटणीचे पैसे आहेत, लग्नासाठी द्यायचे ठरवत होतो, त्यातील लागतील तसे घे.
त्यांनी पुण्याची वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकली तेव्हा माझा वाटा काढून ठेवला. तो आता आवर्जून माझ्या शिक्षणासाठी पुढे केला. मग इथे तुझे आणि माझे लग्न कसे आणि कुठे उगवले हेच मला कळत नाहीये. तिला माझे काही फोटो पाहून बहुतेक संशय आला आहे. मी तुझ्यात गुंतले आहे हे तिला कळले आहे. आपल्या भारतीय आयांना हे 6वे इंद्रिय असते. तिने मला थेट विचारताच मी सटपटले. नुसती मैत्री आहे वगैरे थापा मारल्या, पण तिने ओळखायचे ते ओळखले असावे. त्यात आपण एकत्र 1 महिना दक्षिण आफ्रिकेत जाऊन कॅम्पमध्ये काम करून आलो हे मीच तिला सांगितल्यावर तर तिला खात्रीच पटली की आपण एकत्र राहतो आहोत. तिचा आग्रह आहे की आपण भारतात यावे आणि लग्न करून जावे. तू नुसतीच त्याच्यासोबत राहणार, मग वाटले तर लग्न करणार आणि नंतर लग्न नाही झाले तर तुला सतत इनसेक्युअर वाटत राहील. तसे झाले तर वर गेल्यावर मी तुझ्या बाबांना कसे तोंड दाखवू असे म्हणत ती गेल्या स्काईपच्या भेटीत व्हिडिओमध्ये रडायलाच लागली. हे सरळ सरळ इमोशनल ब्लॅकमेल झाले. त्याला तू बळी पडावेस असे मला वाटत नाही. मी फक्त 23 वर्षांचा आहे. तुझ्याहून 2 वर्षांनी लहान आहे. इतक्यात लग्नाचा निर्णय माझ्यासाठी खात्रीने योग्य नाही. मला तू खूप आवडतेस. एकत्र राहताना, सायकलिंग वा खेळताना, सोशल वर्क करताना आपल्यामध्ये अजिबात अंतराय येत नाही. आपल्या आवडीनिवडी सारख्या आहेत. मी तुझ्यासोबत खूप कम्फर्टेबल असतो. सारे मान्य आहे. माझ्या आत्ते बहिणीशी माझ्या लहानपणीच लग्न ठरलेले आहे आणि ती ते खरे मानून चालली आहे. मला तिच्याबद्दल तशा भावना नाही आहेत हे मी आई वडिलांना सांगून पाहिले, पण त्यांना वाटते की लग्न झाल्यावर सारे सुरळीत होते. माझ्या मनात तू भेटेपर्यंत दुसरी कुणी आलेली नव्हती, त्यामुळे मलाही तसेच वाटत होते. इथे पदवी घेतल्यावर मी मलेशियात परतणार, उत्तम नोकरी मिळवणार, सीतालक्ष्मीशी लग्न करणार अशी त्यांना ग्वाही दिली होती. आता मात्र मी तिच्याशी लग्न करू शकणार नाही. एकमेकांची आतून ओढ वाटायला हवी आणि ती पक्की रुजायला हवी. आधी एकत्र राहून पाहायला हवे आणि मगच लग्न करायचे यावर मी आता ठाम आहे. मी फक्त वेळ मागतो आहे. तो तुझ्या आईकडून कसा मिळवायचा हे तुझे तू पहा. त्यासाठी माझ्याकडून तुझी काही अपेक्षा असली तर सांग. मी तुझ्या सोबत असेन. हे बघ, तू मलेशियात वाढलेला श्रीलंकन तमिळ तरुण आहेस हे तिने मान्य केले. माझ्याहून 2 वर्षांनी लहान आहेस हे कुरकुरत का असेना तिने स्वीकारले, पण लग्न न करता तसेच राहायचे हे मात्र ती कदापिही मान्य करणार नाही. मग हा तिढा कसा सोडवायचा म्हणतेस तूच सांग. मला आता नोकरी लागली आहे. आता मी व्हिसा स्टॅम्पिंगसाठी भारतात जाणारच आहे. प्रत्यक्ष तिला भेटून काही होते का बघते. नाहीतर आईला दुखवून मला तुझ्यासोबत नुसते राहता येणार नाही. तू कितीही आवडत असलास तरी तिला परवा रडताना बघून मला फारच गिल्टी वाटले. माझ्याकडून तिची कसलीही अपेक्षा नाही. मी सुखात आणि निवांत ताठमानेने माझ्या वडिलांना रुचले आवडले असते अशा पद्धतीने राहावे इतकीच तिची इच्छा आहे. शिक्षण, नोकरी सर्व काही माझ्या आवडीने मी निवडले. आता या एका बाबतीत ती आग्रह धरते आहे आणि तो मला पटतो. पण मला तुझ्या सोबतच जन्म काढायचा आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा कळत नाही. मी पुन्हा पुन्हा माझे बाबा असते तर असा विचार करते आणि तिचेच बरोबर आहे असे मला वाटत राहते. मीही भारतातच वाढलेली आहे तेव्हा मला लग्न हवेच आहे. आता नसला तरी काही काळाने मला नक्कीच या अधांतरी नात्याचा स्ट्रेस येईल आणि मग मी माझ्या कामातही हवे तसे पुढे जाऊ शकणार नाही. विमानतळावर यावेळी दारापाशी रेवाला आई दिसली नाही. आपण कुठूनही यायचे असले तरी दरवेळी आपल्याला आई न्यायला येते. यावेळी आली नाही. कारण काय तर म्हणे तिच्या कॉलेजच्या बॅचचा पुण्याला पुनर्मिलन मेळावा आहे. ती बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला नुसती गेली आणि लग्न झाले. लगेचच फॅमिली स्टेशन मिळाले म्हणून शिक्षण सोडून ती नवऱ्याबरोबर आसाममध्ये जोरहाटला गेली. मग नवरा गेल्यावर पुणे, नाशिक करत शेवटी देवळालीला घर केले. नोकरीसाठी आवश्यक म्हणून बाहेरून परीक्षा देऊन पदवी मिळवली आणि पुढील सारी वर्षे
रेवा एक्के रेवा हाच पाढा उजळत राहिली. आई वडील गेल्यावर तर पुरतीच एकटी पडली. 6 महिन्यांपूर्वी या साऱ्या सव्यापसव्याला सुरुवात झाली. उर्मिलाच्या साऱ्या मैत्रिणींचा अन वर्गबंधूंचा हळूहळू व्हॉट्सअप ग्रुप बनला. माहितीची देवघेव झाली अन आता ही पहिली पुनर्भेट कॉलेजच्या आवारात एक दिवस अन नंतर जवळच्या रिसॉर्टवर एक दिवस अशी ठरली होती. सर्वांना कुटुंबासह निमंत्रण होते. रेवाची व्हिसा स्टॅम्पिंगची तारीख नेमकी तेव्हाच आली. तिने तारीख कळवल्यावर आईने पुण्याला जाणे लगोलग रहित केले. रेवाला तसे कळवले मात्र तिने हे एकत्र भेटणे अजिबात चुकवू नको असा आग्रह धरला. आता मुंबईत उतरल्यावर तिने सरळ पुण्याची आरामबस पकडायची अन आईला जॉईन व्हायचे असे ठरल्यावर आईने कसाबसा होकार दिला होता. सारे सोपस्कार आटोपून रेवा पुण्याच्या बसमध्ये बसली तेव्हा पहाटेचे 3:30 वाजले होते. मोबाईल वाजला तसे तिने पाहिले. आईच होती. आलीस का? प्रवास नीट झाला ना? खायला नीट मिळाले का? अर्ध्या तासापूर्वी केला तर तू उचललासच नाहीस. एका पाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार झाला अन रेवाने म्हटले, अगं एक एक विचार, मग मी नीट उत्तरे देऊ शकेन. ओके, तुझ्यासोबत कस्तुरीही आलाय का? नाही, तासाभरात मी तुझ्याकडे पोहोचेल. तेव्हा उरलेले बोलूया का? आवाज नीट येत नाहीये. आता तू 7 पर्यंत इथे पोहोचशील. सकाळी नाश्त्यानंतर रिसॉर्टला जाण्यासाठी निघायचे आहे. मग कनेक्शन गेलेच. आईला बघून मिठी मारताच आपल्याला आनंद झालाय, पण त्याला धास्तीची किनार आहे हे रेवाला उमगले. अन यावेळी रेवाचे स्नायू ताठले आहेत हे उर्मिलालाही उमगले. डोळ्यातून पाण्यावाटे ती खंत झरा वाहत बाहेर आली. ते पुसत सावरत ती भरल्या आवाजात म्हणाली, चल रेवा, पटपट आवरून घे. आपल्याला लोणावळ्याला एका रिसॉर्टमध्ये जायचे आहे. आपल्या वर्गबंधू व मैत्रिणीशी उर्मिलाने तिची आवर्जून ओळख करून दिली. त्यातील सर्वच जणांनी ती अगदी आईसारखी दिसते, पण उर्मिला अधिक नाजूक होती हेही तिला ऐकवले. त्यातील नाशिकची राधा मावशी सोडली तर कुणीही तिच्या ओळखीचे नव्हते. आईसाठी ती त्या सर्व सोहळ्यात सामील झाली तरी तिला उपरे वाटत राहिले. आईने एका नितीन प्रभुदेसाई नावाच्या पुरुषासोबत एक युगलगीत म्हटले तेव्हा तिला कळले की आई कॉलेजात असताना गायची. मग दिवसभराच्या एकत्रित राहण्याने रेवाला अनेक गोष्टी सामोऱ्या आल्या. आई उत्साहाने NCC कॅम्पला जायची. तिथेच केव्हा तरी तिने सैनिकाशीच लग्न करायचे असा निश्चय केला. आपली मग बद्दीच्या निमित्ताने देशभर भ्रमंती होईल आणि नव्या नव्या जागा पाहता येतील. सारा भारत पालथा घालता येईल असेही ती राधा मावशीकडे अनेकदा बोललेली होती. पुण्याला शिकत असताना शनिवार रविवार भोवतीचे गड चढायचा तिचा मोठा ग्रुप होता. एक एक उलगडा होत गेला तेव्हा रेवाच्या लक्षात आले आई अगदी उत्साहाने आयुष्याला सामोरी जायच्या तयारीत होती. बाबांशी लग्न करून तिने आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेची वाटही चालायला सुरुवात केली होती. अन सारे कोलमडल्यावर रेवा हा एकच तारा समोर ठेवून वाट ती चालू लागली होती. राधा मावशी ही आईसोबत नाशिकहून आली होती आणि त्यांच्या सोबतच उतरली होती. तिच्याशी जरा सावकाशीने रेवाच्या गप्पा झाल्या. व्हॅनमध्ये आई पुढे बसली अन रेवाने राधा मावशीच्या शेजारची सीट पकडली. अगं, तिच्या इतकी जीवन रसाने भरलेली दुसरी मैत्रीण नव्हती माझी. मग कारगिलच्या युद्धात श्रीराम कामी आले अन तिने सारे लक्ष तुझ्या भोवती केंद्रित केले. आता तू परदेशी गेली आहेस तर जणू तिच्या आयुष्याचा फोकसच हरवला आहे. अवघी 52 वर्षांची आहे, पण आताच निवृत्तीची भाषा तिच्या तोंडातून ऐकून मला तर फारच वाईट वाटते आहे. फक्त तुझा संसार अन तुझी भविष्यातली मुले हेच तिच्या तोंडात असते. मान्य आहे की श्रीरामच्या जाण्याने तिच्या वाहत्या जीवनात धपकन मोठा कडा कोसळला. आयुष्य अडखळले. वाटेत खडक आला तर पाणी सुद्धा त्यावर आघात करत कोरून वाट काढते अथवा त्याला वळसा घालते, पण पुढे जायचे सोडत नाही. हिने रेवा नावाची मुलगी हेच आपले आयुष्याचे केंद्र मानले
अन डोहातल्या भोवऱ्यासारखी तिथेच गोल गोल भोवळत राहिली. वैयक्तिक आयुष्यात स्वतःला टाळत राहिली. नोकरी अन संध्याकाळचे केंद्र यात वेळ घालवला, पण विचार मात्र तुझ्या भोवतीच फिरत राहिले. मलाही तसेच वाटते आहे. माझ्या समोर तर इतक्या सुरेख संधी आहेत, पण तिने माझ्या लग्नाचा धोशा घेतला आहे. मला तर एवढ्यात अजिबात लग्न करायचे नाही. नुकती 25 पूर्ण झालीत. आणखी 1-2 वर्षे तरी जावीत असे वाटते. तेही बरोबरच आहे. तू कुणीतरी शोधला आहेस असे मोघमत माझ्याकडे म्हणाली. पुढे वाहणारे आयुष्य कुणी कधी मागे वळवायचा प्रयत्न करू नये. परत तिला तरुण वयात इतक्या संधी आल्या तरी लग्नाला तिने नाहीच म्हटले, फक्त तुझ्यासाठी. तुला आता याचे ओझे वाटत असेल. मला विचारशील तर तिचा फोकस तुझ्यावरून तिच्या स्वतःवर यायला हवा. अजून किती वर्ष आयुष्य आहे कुणास ठाऊक. फक्त तुझा संसार आणि तुझी मुले बाळे हेच समोर ठेवले तर त्याचा तुम्हा दोघींनाही काचणारा फास होईल. मावशी, कॉलेजात असताना तिचा कुणी खास आवडता मित्र होता का ग? नाही. असला तर मला तरी नक्की कळले असते. पण तिच्या मागे अनेक मुले होती. त्यातील एक दोघांनी प्रयत्नही केले. हा नितीन, तो तर सीए होणार आणि तिच्याशीच लग्न करणार असे सर्वांकडे बोलत असे. पण तिने लष्करी पेशातीलच नवरा हवा असा पणच जणू केला होता. मग काय, आई वडिलांनी तसाच शोधून दिला. लाभला नाही हे तिचे नशीब. पण तुझी आई अगदी बाणेदार निघाली. इतक्या संधी येऊनही आपल्या ध्येयापासून ढळली नाही. ऐकता ऐकता रेवाच्या मनात काही बाही उमलून येऊ लागले. आपण आपल्या आईच्या आयुष्याचा फोकस आहोत. राधा मावशी म्हणते तसा तो जर बदलला तर? वाहत्या पाण्याने वळसा घेतला तर डोहात साचलेले पाणी पुढे वाहत जाईल. सारे गढुळलेले किनाऱ्याला साचेल अन प्रवाह स्वच्छ होईल. शिक्षकी पेशात आयुष्य वेचणाऱ्या राधा मावशीची समज अनुभवाने बनलेली आहे. तसे झाले तर एक वेळ आपल्या अन कस्तुरी समोरचा तिढा सुटू शकेल. रेवाच्या डोक्यात एक तारा चमकला. विचारांची चक्रे फिरू लागली. चहा पिताना तिने आईसोबतचे गाणे सुरेख झाले अशा कॉम्प्लिमेंटने नितीन अंकलशी संभाषणाला सुरुवात केली. ते पत्नीसोबत आले होते. तू अगदी आईसारखी दिसतेस, पण तुझ्या वडिलांसारखी उंच अन ॲथलीट दिसतेस. बोलता बोलता तिने नितीन प्रभुदेसाईंची जुजबी माहिती विचारून घेतली. आई मला तिच्या कॉलेज लाईफ बद्दल काहीच सांगत नाही असे म्हणत त्यांना बोलते केले. त्यांनीही उत्साहाने भरून जात त्यावेळच्या काही गमती जमती खुलवून सांगितल्या. तिच्यामुळे फारशी आवड नसतानाही अनेकदा शनिवार रविवार आसपासचे गड चढलो अन उतरलो. मीच नव्हे तर आणखी काही जणही. ते दिलखुलास हसत गंमत म्हणून सांगत होते अन कान देऊन रेवा ऐकत राहिली. गोव्याला स्थायिक झालो कारण बायको तिथली आहे. नाशिकला आलेली आई या पुनर्भेटीच्या मेळाव्यात चांगलीच रमते आहे हे रेवाच्या लक्षात आले. तीही आईला त्याबद्दल विचारून अधिकाधिक बोलते करत गेली. रेवा आणि तिचा मित्र थोडा बाजूला पडला होता. जायच्यापूर्वी तिने कस्तुरीबद्दल विचारले आणि रेवानेही मोकळेपणाने आता गेल्या गेल्या लग्नाचे पक्के करेन अन तुला कळवेन असे आश्वस्त केले. त्याला नोकरी मिळते आहे, त्याचा व्हिसा फक्त होऊ दे, मग डिसेंबरमध्ये रीतसर त्याच्या घरी प्रपोजल घेऊन जाऊया असेही मधाचे बोट लावायला ती विसरली नाही. लवकरच तूही व्हिसासाठी अर्ज कर. माझ्यासोबत अमेरिकेत राहायला आत्ताच आलीस तर तुला सोपे जाईल. इथे अगदी एकटी पडशील. नोव्हेंबरच्या शेवटाला माझ्या ग्रॅज्युएशनसाठी यायचा प्रयत्न केलास तर व्हिसा अगदी खात्रीने मिळेल. मी गेल्या गेल्या सारे कागदपत्र पाठवेन. नको ग, आता उपटून दुसरीकडे रुजायचे माझे वय राहिले नाहीये. असे कसे? डिसेंबरमध्ये माझे लग्न झाले की पाठोपाठ तुझी नातवंडे येतील. मी एकटी वाढले, मला कमीत कमी 3 मुले हवीत आणि ती तूच वाढवायची आहेस. तिचा चेहरा उजळला. त्यातल्या एकाचे तरी नाव तुझ्या बाबांच्या नावाशी साधर्म्य साधणारे हवे. ते तू सांगायच्या आधीच मी ठरवले आहे.
पहिला मुलगा झाला तर जयराम, मुलगी झाली तर सिया. सीतेचे ग्रामीण नाव म्हणजे दोन्हीमध्ये बाबांचे श्रीराम हे नाव आहे. ते पुढचे पुढे बघू, आई बोलली. पण तिच्या डोळ्यात उजळलेली चमक बघून रेवा काय समजायचे ते समजून चुकली. अजूनही तिच्या आयुष्याचा फोकस मी आणि माझा संसार हेच आहे. याच लाईनवर मग रेवा आपल्या कस्तुरी बरोबरच्या संसाराची चित्रे तिच्या समोर रंगवू लागली. त्यात तिचा सहभाग आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे पटवत राहिली. जमीन भुसभुशीत होते आहे हे तिला समजून चुकले. आईला आपण फसवतो आहोत ही टोचणी तिच्या उत्साहाच्या बोलक्या प्रतिक्रियेने जरा तरी कमी झाली. व्हिसा स्टॅम्पिंग होऊन रेवा परतीच्या प्रवासासाठी विमानात बसली आणि तिचा प्लॅन पक्का झाला. आईच्या साऱ्या भावनिक जीवनाचा फोकस आपल्यावरून तिच्या स्वतःच्या आयुष्याकडे वळवायला हवा. पुढील जीवनात ती स्वतःबद्दल विचार करेल यासाठी काय करता येईल ती एक एक मनात घोळवत राहिली आणि त्या 20 तासाच्या प्रवासात तिने आपल्या हेतूला मूर्तरूप कसे देता येईल याचा आराखडा बनवला. आता आपण आईची आई व्हायचे आणि तिला उघडपणे न समजेल असे वळवत सल्ला देऊन तो मानायला लावायचा. गेल्या गेल्या कस्तुरीला भेटल्यावर तिने आपले विचार त्याच्या कानावर घातले. त्याला एका चांगल्या कंपनीत इंटर्नशिप मिळाल्याची त्याने बातमी दिली आणि त्याचा आनंद दोघांनी लगेचच साजरा केला. तिच्या बेतात त्याने मस्त तपशील भरले. प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते अशी पुस्तीही जोडली. हाच तुझ्या आईच्या पुढच्या आयुष्याचा योग्य मार्ग ठरेल अशी ग्वाही दिली. दुसरे दिवशीच रेवाने एक सुरेख जाहिरात बनवली. इंडिया अब्रॉड आणि मराठी मॅट्रिमोनीच्या परदेश विभागात ती पाठवून दिली. आसपासच्या वयाच्या अमेरिकेत स्थित असलेल्या सिंगल भारतीय, शक्यतो मराठी पुरुषाचा मी शोध घेते आहे. आधी मैत्री आणि मग लग्न करणे हा प्रमुख हेतू. संगीत आणि भटकंतीची आवड हवी. थोड्या दिवसातच तिच्यापाशी काही नावे जमली आणि तिने सावकाशीने फोन केले. पहिला फोन करताना रेवा खूपच अस्वस्थ होती. बाबांच्या फोटोसमोर उभी राहून तिने हात जोडले. तुम्हालाही आईने सुखी व्हावे असे खात्रीने वाटत असणार. मी करते ते फक्त माझ्या स्वार्थासाठी नाही आहे हे तुम्हाला कळतंय ना. आईची आई होऊन फक्त जबाबदारीच नव्हे तर तिची स्वप्ने तिला मी मिळवून द्यायचा प्रयत्न करते आहे. तुम्ही फक्त सोबत राहा. चौथ्या फोनवर तिला आनंद देवधर भेटले तेव्हा तिला आपले सारे प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत याचा अंदाज आला. मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचे आहे हे सांगताना तिचा आवाज कंप पावत होता. सगळे तपशील ठरले आणि ती 3 तास गाडी चालवत ठरलेल्या जागी देवधरांना भेटली तेव्हा मात्र रेवाचे अवसान गळाले. डोळ्यात आपोआप पाणी जमून आले. त्यांच्या चेहऱ्यावर ती इतकी तरुण असल्याचे बघून उमटलेले आश्चर्याचे भाव तिला पाण्याच्या पडद्याआडून दिसले आणि तिला अधिक आश्वस्त वाटले. एकवार डोळे मिटून रेवाने आपल्या बाबांची मूर्ती समोर आणली आणि मग सावकाश बोलायला तोंड उघडले. मी रेवा. थांब. तिच्या आधी आनंद स्वतःहून बोलले. सॉरी, व्हेरी सॉरी. मी 54 वर्षांचा आहे आणि मला 2 मोठे मुलगे आहेत. त्यातील एकाचे लग्न झाले आणि दुसरा त्या मार्गावर असावा. सध्या मी एकटा राहतो. आपल्या भेटीतून काही निष्पन्न होणार नाही. तुला पाहिल्यावर माझ्या मनात पहिला विचार कोणता आला ठाऊक आहे? माझ्या 2 मुलातील एक मुलगी असती तर मला ती तुझ्यासारखी असायला हवी होती. स्वच्छ डोळ्यांची आणि स्पोर्ट्समॅन. चल पिझ्झा खाऊ आणि आपापली वाट धरू. त्यांनी वेटरला खूण केली. रेवा खळखळून हसली. तिच्या डोक्यावरचा अर्धा भार उतरला होता. देवधर काका, मी माझ्या आईसाठी जोडीदार शोधते आहे. पुढचा अर्धा तास रेवा आनंदना पटवत राहिली. आईकडे उर्मिला नावाची स्त्री म्हणून बघताना आलेले सारे काही ती भरभरून बोलत राहिली. समोर धरलेल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारी तडफदार हसरी स्त्री कारगिलच्या युद्धात कामी आलेल्या कर्नलची पत्नी आहे हे समजतात त्यांच्या चेहऱ्यावर आणि आवाजात झालेला बदल रेवाने चटकन टिपला. सगळ्यात पहिलं
आईला लग्नासाठी किंबहुना त्याआधी एका छानशा मैत्रीसाठी मला तयार करायचे आहे. तिला संशय येऊ नये म्हणून मी थोडा खोट्याचा आधार घेणार आहे. यातून काही उत्तम निपजले तर चांगलेच होईल. नाहीतर तुम्हाला माझ्यामध्ये पहिल्या क्षणाला न झालेली मुलगी दिसली असे म्हणालात, मोठ्या मनाने मला क्षमा तर नक्कीच करू शकाल. आता मला खरेच तुझ्यासारखी मुलगी असावी असे वाटते आहे. तू बास्केटबॉल खेळत होतीस का? बॉल जाळीत अचूक टाकायचे कौशल्य मला तुझ्यामध्ये दिसते आहे. नाही, मी शाळा कॉलेजात कबड्डी खेळायचे. देवळालीला त्याला अजूनही हुतुतू म्हणतात. त्यामध्ये पकडलेल्या पायाला तू 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 करत जोमाने ओढत रेषेला स्पर्श करत 3-4 खेळाडूंना एका झटक्यात बाद करण्यात मी एकदम एक्सपर्ट होते. शाळेच्या, जिल्ह्याच्या आणि मग राज्याच्या टीममधून मी कबड्डी खेळलेली आहे. मग इंजिनिअरिंगला गेले आणि ते सारे मागे पडले. सध्या माझ्या मित्रासोबत माउंटन सायकलिंग आणि बॅडमिंटनचे धडे गिरवते आहे. एक खेळ आला की बाकी तुलनेने सहज येतात. हो, पण हा जो खेळ मी खेळायचे ठरवले आहे तो हरले तर तिच्या माझ्या नात्याला कधीही न उलगडणारा पीळ बसून मी कृतज्ञतेच्या ओझ्याखाली उद्ध्वस्त होऊन जाईल. खूपच मोठी रिस्क घेते आहे. आईला तिच्या आयुष्याचा प्रवाह बदलायला उद्युक्त करायचा हा खेळ मला काय देणार ठाऊक नाही. पण त्यातून ती सुखी, आनंदी व्हावी हीच माझी जेन्युइन इच्छा आहे. काही वेळा अनोळखी माणसासमोर आपण सहजतेने बोलू शकतो, कारण तो तटस्थ असतो. दिलास तर त्याच अलिप्ततेने सल्ला देऊ शकतो. रेवाचे डोळे नकळत पुन्हा भरून आले. ओके ओके, त्याने पुढ्यातला टिश्यू काढून तिच्या हातात दिला. सर्वप्रथम मी आईला तुमच्या नावाने मराठीमध्ये पत्र लिहिणार आहे. त्यात तुम्हाला तिचे नाव तुमच्या नितीन प्रभुदेसाई नावाच्या गोव्याच्या तिच्या वर्गबंधूने कळवल्याचे सांगणार आहे. त्यानेच तुम्हाला तिचा ईमेल आयडी दिला असे सांगणार आहे. मला मराठी फारसे लिहिता येत नाही. सगळे शिक्षण इंग्लिश माध्यमातून झालेले आहे. माझेही, समोरून चटकन उत्तर आले तसे रेवाला उत्साह आला. ही तर समोरच्याच्या होकाराची पहिली निशाणी आहे. यासाठी मी तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. चॅट जीपीटी या इंटरनेटवरच्या मुक्त सॉफ्टवेअरबद्दल तुम्हाला ठाऊकच असेल. त्याचीच मदत घेणार आहे. मला अशा अशा अर्थाचे पत्र लिहून हवे आहे. त्यातील बॉक्समध्ये लिहिल्यावर लगेचच अनेक नमुने येतात. त्यात हवे ते बदल करून अशी पत्रे लिहिता येतात. माझ्या आईला याबद्दल ठाऊक नसावे. असले तरी मी असे पत्र लिहायचा उद्योग करेन हे तिच्या स्वप्नातही येणार नाही. ती वाकून बोलत राहिली आणि आनंदने तिला माझ्या घरी जाऊन पुढचे बोलायचे का असे म्हणतात ती टुणकन उडी मारून उभी राहिली. तुमचा ईमेल आयडी मी वापरू नये असे तुम्हाला वाटत असेल तर सांगा. मी एखादा फेक आयडी निर्माण करेन, पण सारे काही तुम्हाला फॉरवर्ड करत राहीन याची खात्री देते. बाप रे, तुमच्या पिढीच्या मुलांशी जमवून घेताना आमची दमछाक होते. मी नांदेडचा. परवडत नसताना मला घरातून उत्तम शालेय शिक्षण दिले गेले. वयाच्या 27व्या वर्षी आई वडिलांनी शोधलेल्या मुलीशी माझे लग्न झाले. भारतात खूप आर्थिक जबाबदाऱ्या होत्या, त्या पार पाडण्यासाठी इथे आलो. त्यासाठी तिने छान साथ दिली. बऱ्यापैकी सुखाचा संसार झाला. कॅन्सरने तिची आणि माझी काही वर्षे कुरतडून टाकली. पण एखाद्या स्त्रीचा अनुनय करावा, आपण तिच्या आणि तिने आपल्या प्रेमात पडावे अशी वेळ आयुष्यात कधीच आली नाही. आता पैसा आहे, मनासारखी नोकरी आहे, पण एकट्याने आनंद भोगायचा संस्कार नाही. भारतात जाऊन आलो, पण तिथे रमू शकलो नाही. इथल्या स्वातंत्र्याची सवय झाली आहे. आता मला मनसोक्त भटकायचे आहे. सारे जग फिरून पाहायचे आहे. त्यासाठी सोबत हवीशी वाटली म्हणून मी तुझ्या जाहिरातीला उत्तर दिले. माझ्यासाठी हे सारे खूपच थ्रिलिंग आहे. यातून काय निष्पन्न होईल मला माहीत नाही, पण तुझा विचार मला सर्वस्वी नवा वाटतो आहे. तू तुझा पाय ओढत खेळाडूंना आउट करायचीस, तसे
श्वास रोखून भारतातल्या सगळ्या सामाजिक बंधनांना आऊट करशील अशा शुभेच्छा तुला देतो. घरी परतल्यावर तिने सगळ्यात पहिला राधा मावशीला फोन केला. इथला एकटा मित्र गोव्याला जाणार आहे, त्याला मदत हवी आहे असे सांगून तिने नितीन प्रभुदेसाईंचा फोन नंबर मिळवला. याबद्दल आईला काही सांगू नको अशी विनंती केली. मग नितीन प्रभुदेसाईंना फोन करून आनंद देवधरांबद्दल कल्पना दिली. आईचा चौकशीचा फोन आला तर ते तुमचे मित्र आहेत असे सांगाल का अशी विनंती केली. त्यांना विश्वासात घेणे जरुरीचे होते. आईला सुखी आनंदी बघण्यासाठी मी हे करते आहे असे म्हटल्यावर ते मोठ्याने हसत म्हणाले, ओके, एक काळ तुझी आई माझ्या क्रश होती. आता मलाही तिला सुखी झालेले बघायला खूपच आवडेल. त्यासाठी कसलीही मदत करेल असे त्यांनी आश्वासन दिले. मग ChatGPT वापरून रेवाने आईला शुद्ध मराठीत पत्र लिहिले. एक एक अक्षर लावताना खूपच तारांबळ उडाली. तिने तेव्हा ते मराठीत लिहिलेले मेल आनंद देवधर यांना पाठवले तेव्हा त्यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या आणि ते त्यांनीच पाठवायची जबाबदारी घेतली. एक साधी विनंती त्यात होती, मला भटकंतीची आवड आहे. युरोपमधील आल्प्सचा भाग एका क्रूजवरून पाहायचा आहे. त्यासाठी एक व्यावसायिक ग्रुप गाठलेला आहे, पण त्यात एकही भारतीय नाही. मग माझ्या गोव्याच्या मित्राने तुमचे नाव सुचवले. तुम्हालाही त्याची आवड आहे असे त्याने सांगितले. त्यात या ग्रुपमध्ये काही स्त्रियाही आहेत. तुम्हाला जर यामध्ये रस असेल तर कळवा. मी माहितीपत्रक सोबत मेल केले आहे. त्याच रात्री रेवाला नितीन अंकलचा व्हॉट्सअपवर मोठा मेसेज आला. तुझ्या आईचा फोन होता. तिला मेल आल्यावर लगेचच तिने मीच पत्ता दिला का याची खातरजमा करून घेतली. मी तिला सांगितले, नात्यापेक्षा अशा ग्रुपमधून गेले तर समान आवडीचे लोक असतात. आपण मग अधिक आनंद घेऊ शकतो म्हणून तुझे नाव सुचवले. तिने फक्त विचारून खात्री करून घेतली. मी तुझ्या मुलीची मदत घे आणि जाऊन ये. आवडले नाही तर केव्हाही परत येता येते. परवा आपली कॉलेज कंपूची पुनर्मिलनाची भेट झाली तेव्हा माझ्या आणि रेणूच्या युरोप टूर बद्दल उत्सुकतेने ऐकत होतीस म्हणून तुझे नाव सुचवले असे सांगत आवरून घेतले. दर 2 दिवसांनी आणि खास करून रविवारी मायलेकी स्काईपवर एकमेकींशी नेहमीच बोलत असत. त्या रविवारच्या स्काईपवर आई जरा ताणाखाली आहे हे रेवाला दिसले. रेवाने आपण पाठवलेल्या व्हिसाच्या कागदपत्रांची चौकशी केली. त्याबद्दल एका नाशिकमधील एजंट कंपनीचे नावही सुचवले. नेटवर शोधाशोध करून ते मिळवले असे सांगितले. मी सगळे ठरवेन, तू फक्त त्यांचा माणूस येईल तेव्हा कागद पहा आणि सही कर. बाकी मी सारे इथून सांभाळते. उर्मी, ऐकते आहेस ना? लक्ष कुठे आहे तुझे? कधीतरी रंगात आली की रेवा तिला असे नावाने हाक मारत असे. आपण आता मैत्रिणीसारखे राहायला हवे असे आवर्जून सुचवत असे. पण आई आपल्या कोशातून बाहेर यायला बघत नव्हती. अगं, तुला ते नितीन प्रभुदेसाई आठवतात? ते परवा पुनर्मिलन भेटीत माझ्यासोबत गाणे म्हणाले होते. ते गोव्याला असतात. त्यांनी एका युरोपियन क्रूजचे ब्रोशर पाठवले आहे. दिवस नदी आणि समुद्राच्या खाड्यातून क्रूजने फिरायचे. रात्रभर प्रवास करायचा आणि दिवसा काठावरची शहरे पाहायची. तुला मी फॉरवर्ड करते. त्यातील कोणत्या तारखांना तुला रजा मिळू शकेल ते पहा आणि मला कळव. मी इथून बुक करते. मस्त दोघी फिरून येऊ. काय म्हणतेस? मला असा युरोप बघायला आवडेल असे वाटून त्याने पाठवले आहे. मग जरूर जाऊया. मला ते ब्रोशर फॉरवर्ड कर. मी नीट चौकशी करते आणि तुला कळवते. मला कधी रजा मिळतात ते आधी बघेन. चालेल ना? मी इथूनच बुकिंग करते. हो, पण पैसे मात्र मी इथून भरेन. आत्ता तू मिळवायला लागली आहेस. मला आपणा दोघींचा खर्च सहज परवडेल. हे बघ, नितीनच्या ओळखीचे एक मराठी गृहस्थ आहेत त्या ट्रिपवर, देवधर म्हणून. मी तुला त्यांचा नंबर पाठवते. आपण दोघीच असणार. सोबत कुणी ओळखीचे असले तर बरे. एकदम परक्या देशात काय अडथळे येतील सांगता येत नाहीत. आई, कम ऑन.
मी गेली 2.5 वर्षे एकटी परक्या देशात राहते आहे. आईच्या आवाजातला उत्साह बघून रेवाची धास्ती कमी झाली. पहिले पाऊल तरी योग्य जागी पडले आहे. तिने बाकीचे जुजबी बोलून स्काईप बंद केले आणि सेलवर बटणे दाबायला सुरुवात केली. हॅलो देवधर काका, मी रेवा बोलते. रोमच्या विमानतळावर आईला उतरवून घेताना रेवासोबत देवधर काका होते. तिघांनी मिळून रोममध्ये मस्त भटकंती केली. रेवाला सारखे कामावरून फोन येत होते आणि ती लॅपटॉप घेऊन बाजूला जाऊन त्यावर काम करत होती. अर्थात ती खरेच काम करत होती. क्रूज सुरू झाली आणि दुसऱ्याच दिवशी रेवाला कंपनीकडून ताबडतोब हजर व्हा असा ठरवलेला इमर्जन्सी फोन आला. त्या टोकाशी कस्तुरी होता हे आईला कळले नाही आणि पैसे फुकट गेले तरी चालतील, पण मी नोकरी गमावू शकत नाही असे आईला पटवून देणे रेवाला अवघड गेले नाही. हे देवधर काका सोबत आहेत, आपल्या बाजूचीच केबिन आहे, तू तरी ट्रिप पूर्ण कर असे तिने आईला आग्रह केला आणि दुसऱ्याच पोर्टला रेवा परतली. पैसे फुकट गेलेले आईला किती त्रासदायक वाटेल, तेव्हा ती एकटीने देवधर काकांसोबत जायला तयार होईल हा रेवाचा आडाखा बरोबर निघाला. शेवटच्या दिवशी आई फोनवर रेवाशी भरभरून बोलली आणि शेवटी म्हणाली, खूप छान ट्रिप झाली. आनंद देवधर यांनी मला अजिबात एकटे वाटू दिले नाही. खाण्याच्या गोष्टी निवडण्यापासून खरेदीपर्यंत त्यांना सारे ठाऊक होते आणि म्युझियम बघताना अनेक बाबतीत त्यांची मदत झाली. एका अम्युजमेंट पार्कमध्ये त्यांच्यासोबत मी आयुष्यात पहिल्यांदा काही राईड्सही घेतल्या. त्यांना ना जुन्या हिंदी गाण्यांचीही आवड आहे. मग डेकवर जेवताना समुद्रावरची गाणी म्हणत खूपच धम्माल केली. आज शेवटचे निरोपाचे कॅन्डल लाईट डिनर डेकवर मस्त अरेंज केले होते, तेव्हा या ट्रॅव्हल कंपनीने एक छान ऑफर बद्दल सांगितले. आत्ताच बुक केले तर अमेरिकेतील एरिझोना स्टेटमधील ग्रँड कॅनियन आणि आसपासच्या भागाच्या रोड ट्रिपला 20% डिस्काउंट देऊ केला आहे. एवी तेवी मी तुझ्या ग्रॅज्युएशनला तिथे येणारच आहे, तर देवधर म्हणताहेत की हे खूप स्वस्तात पडेल. ते घेणार आहेत. तू तेव्हा मोकळी असशील तर आपण दोघींनीही ही ट्रिप घ्यावी असे माझ्या मनात आले. डिसेंबरमध्ये आहे, तुला काय वाटते? रेवाने फोन हातात धरून या टोकाला उडीच मारली. एक एक शब्द वेचून बोलत ती म्हणाली, तुला खूप दिवसांनी असे मोकळेपणाने फिरता येते आहे. सध्या तू घे, मला आत्ताच सांगता येणार नाही. मी त्यावेळी रजा मिळाली तर खात्रीने सोबत येईन. त्या देवधरांना तुझेही बुकिंग करायला सांग, मग आपण त्यांना नंतर पैसे देऊयात. कसेही ते तुझ्या वर्गबंधूंचे नितीन प्रभुदेसाईंचे मित्र आहेत, तेवढा विश्वास टाकायला हरकत नाही. मी नंतर त्यांना इथे देईन. मला रजा मिळाली तर मी डिस्काउंट नाही मिळाला तरी जरा जास्त पैसे भरून तुझ्यासोबत येईनच. रेवाने लगेचच आनंद अंकलना व्हॉट्सअपवर अंगठा पाठवला आणि लगेचच त्यांचा हात हलवणारा स्माइली वापस आला. रेवाच्या मनाने नोंद घेतली. आईने कस्तुरीबद्दल एकही प्रश्न विचारला नाही. डिसेंबरमध्ये मलेशियाला कस्तुरीच्या आई वडिलांना भेटून लग्नाचे ठरवायचे असे सांगितलेले होते. ती ते पार विसरून गेली आहे. रेवाभोवती फिरणाऱ्या तिच्या आयुष्याने फोकस बदलला आहे. साचलेल्या पाण्याने खडकाभोवती वळसा घेतला आहे. आता त्याला वाट सापडेलच. बाबांच्या फोटोसमोर उभे राहून त्यांना हे सांगताना रेवाचे डोळे आनंदाने वाहू लागलेले तिलाही कळले नाही. कथा कशी वाटली मला अवश्य कमेंटमध्ये कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.